हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत पीसीआर डेटाबद्दल. राईट. सो पीसीआर डेटा पॉइंट जो आहे तो ओव्हरऑल आपण कसा ट्रेड्स बनवू शकतो आणि ज्या त्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करू शकतो. राईट. सो जनरली जे आहे त्या पीसीआर जो आहे आपण निफ्टी बँक निफ्टीवर यूज करणार आहोत आणि तुम्ही हा जो कन्सेप्ट आहे तो स्पेसिफिकली स्टॉक ऑप्शन्स वरती पण यूज करू शकता. राईट. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड की पीसीआर काय आहे पहिला, त्यानंतर पीसीआर नंतरचा जो ट्रेड सेटअप आहे तो आपण कसा इथे बनवू शकतो. ओके. सो जास्त वेळ जो आहे आपण इंट्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्ट न करता डिरेक्टली आपण देऊया डायरेक्ट पॉइंट वरती, ट्रेड सेटअप वरती. सो लेट्स कम टू द पॉइंट. सो पहिला आपण समजूया की पीसीआर काय आहे. ओके. सो लेट मी क्लिअर दिस वन. ओके. सो हे प्रिव्हियस व्हिडिओचे काही ड्रॉइंग्स होते. सो ज्यांनी कोणी प्रिव्हियस व्हिडिओज नसतील पहिले तर एकदा प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघा. खूप डिटेलमध्ये आपण जे आहेत त्या गोष्टी कव्हर केल्यात. ओके. सो लेट्स अंडरस्टँड दी पीसीआर. ओके. ओआय पीसीआर बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. सो ओआय पीसीआर काय असतं? ओआय पीसीआर मीन्स ओपन इंटरेस्ट. ओके. ऑफ पुट अँड कॉल. ओके. सो ओआय पीसीआर कसा कॅल्क्युलेट केला जातो? सो ओआय पीसीआरचा फॉर्म्युला लाईक असं तुम्हाला भेटेल, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. ओके. सो ओआय पीसीआर आपल्याला कसं बघायला भेटतो? टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. ओके. सो हा जनरली फॉर्म्युला असं जी पण टोटल ओआय पीसीआर ची व्हॅल्यू येते ती डिवाइड बाय जी पण पुटची व्हॅल्यू येते डिवाइड बाय ती कॉलची ओआय ची जी व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड करा, मग तुमचा जो आहे तो ओआय पीसीआर तुम्हाला मिळेल. ओके. ओआय पीसीआर इज इक्वल टू ओआय पीसीआर. ठीक आहे. नाव ओआय पीसीआर चे ना काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. सो कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण आता बघूया इथे. सो पहिली जी कॅरेक्टरिस्टिक येते ती येते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. मीन रिव्हर्टिंग. ओके. सो मीन रिव्हर्टिंग कसं असतं? मीन रिव्हर्टिंग लाईक दिस. पीसीआर तुम्हाला काही असा मूव्ह करताना दिसेल. ओके. लेट्स सी मी ह्याचं इथे मीन पकडतो. नाव यू कॅन सी हा इथे एक टॉप बनवतोय, पुन्हा मीनकडे येतोय, पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, पुन्हा मीनकडे येतोय. लाईक सो तुम्हाला काही अशी मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळेल. ओके. सो जेव्हा जेव्हा हा एक टॉप बनवतो तेव्हा तेव्हा तो मीनकडे येतो, पुन्हा पुन्हा जेव्हा हा बॉटम क्रिएट असेल पुन्हा तो मीनकडे येतो. ओके. मार्केट सारखं ट्रेंडिंग नसतं लाईक दिस. मार्केट कसं लाईक असा मोमेंटम देतो ना लाईक दिस. राईट. सो मार्केट सारखं ट्रेंडिंग नसतं, तो एक मीन रिव्हर्ट करत असतो. ओके. ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओआय पीसीआर. ओके. नाव आता आपण बघूया सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओआय पीसीआर. ओआय पीसीआर ची एक सेकंड कॅरेक्टरिस्टिक असते. कोणती कॅरेक्टरिस्टिक असते? जी असते इट्स पॉझिटिव्हली कोरिलेट विथ द फ्युचर प्राइस. दॅट मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह कोरिलेशन लिहितो किंवा पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ प्राइस. ओके. दॅट मीन्स व्हॉट की लेट्स सी मी इथे ओआय पीसीआर घेतो आणि मी लेट्स सी इथे प्राइस घेतो, जी पण स्टॉकची प्राइस आहे, फ्युचर प्राइस. ओके. सो जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडत असतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असते. ओके. का? आता बरेच लोक इथे विचारतील का ह्याचं लॉजिक काय की जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर जो आहे तो वाढत असतो आणि प्राइस वाढत असते, आणि त्याचं लॉजिक काय की ओआय पीसीआर जो आहे तो खाली पडतो आणि ओव्हरऑल जी आहे ती प्राइस का खाली पडते? सिंपल लॉजिक आहे. पुट रायटर्स आपण किंवा कॉल रायटर्स आपण ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट कोणाच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो? रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. सो लेट्स सी जर मी बघितलं की पुट आहे ज्यात खूप जास्त रायटिंग चालले, पुट रायटर्स खूप जास्त जे आहेत ते राईट करतायत, ऑप्शन्स जे आहेत ते राईट करतात. दॅट मीन्स व्हॉट? पुट साईडला जास्त तुम्हाला ओपन इंटरेस्ट मिळेल आणि कॉल रायटर्स खूप कमी हेज करतायत, हेज इन द सेन्स कमी ओपन इंटरेस्ट क्रिएट करतायत. दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहे, कारण पुट रायटर जे आहे ते खूप जास्त ऍक्टिव्ह ॲज कम्पेअर दॅन दी एक कॉल ओपन इंटरेस्ट. राईट. कॉल रायटर्स पेक्षा. राईट. सो सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा कुठेतरी बुलिश आहे
आणि तेच जर मला दिसतंय की कॉल रायटर्स जर जास्त प्रमाणात ट्रेड करत असेल, जास्त प्रमाणात ओपन इंटरेस्ट क्रिएट करत असतील ऍज कम्पेअर दॅन दी पुट रायटर्स, दॅट मीन्स वॉट की कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये बेरिशनेस आहे, कारण कॉल रायटर्स जो आहे तो जास्त. सो लॉजिक सिम्पल आहे, जेव्हा पुट ओपन इंटरेस्ट वाढणार म्हणजे पुट रायटर्स जेव्हा वाढणार सेंटिमेंट मार्केटचा बुलिश होतो, त्यामुळे इथे प्राइस वरती चाललंय बिकॉज ऑफ द रायझिंग ओपन इंटरेस्ट. आणि तेच जेव्हा कॉल ओपन इंटरेस्ट जास्त असतो, त्यामुळे जर मी दोघांना डिवाइड केलं तर कॉलचा जो ओपन इंटरेस्ट आहे तो जास्त असल्यामुळे पीसीआर जो आहे खाली पडणार. जर पीसीआर खाली पडते दॅट मीन्स वॉट प्राइस जी आहे ती कुठेतरी खाली ट्रेड करत असेल हे आपण समजू शकतो. ओके, नाव ह्या दोन गोष्टी आहेत ना, या दोन गोष्टीवरती आपण आता ट्रेड्स कशा बनवू शकतो ते आता आपण इथे बघूया. ओके, सिंपल लॉजिक आहे. जसं मी इथे म्हणालो, इथे बघा जर मी इथे मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्सचं म्हणाले, लेट्स सी मला इथे दिसलंय की OIPCR ने एक टॉप क्रिएट केला आहे ह्या लेवलला. दिसतंय मला की ओपन इंटरेस्ट वाढलाय, त्यामुळे प्राइस इकडे काय होतंय की ओपन इंटरेस्ट खाली पडते. सो जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट OIPCR जो आहे तो खाली पडेल त्यावेळेस प्राइस खाली येते, तर मी इथे काय करणार, एखादा सेलचा ट्रेड बनवणार. राईट. सेकंड थिंग, मला इथे दिसतंय की ओपन इंटरेस्टने एक बॉटम क्रिएट केले ते OIPCR ने. सो मी इथे काय करणार, इथून मला दिसतंय की OIPCR वाढणार आहे. बघा प्रत्येक वेळी जो आहे तो OIPCR इथे वाढत चाललाय. सो व्हॉट आय विल डू, मी तिकडे जाऊन एखादी बायची ट्रेड बनवणार, मी एखादी जाऊन बुलिश ट्रेड बनवणार. राईट. सो द लॉजिक इज सिम्पल. आपल्याला काय करायचं, आपल्याला तो मीन रिव्हर्टिंग पॉइंट फाइंड आउट करायचा आहे की कुठे जो आहे तो एक मीन रिव्हर्ट करते किंवा त्याची पॉसिबिलिटी जी आहे ती मार्केटमध्ये एक मीन रिव्हर्ट करण्याची त्या लेवलला आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. सो ते कसं आयडेंटिफाय करणार आपण, सो लेट्स कम टू दी क्वांटसॅप होम स्क्रीन. त्याच्यानंतर आपण येऊया ट्रेड सेटअप वरती आणि ट्रेड्स कशा बनवायच्या आहेत. ओके, सो मी क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवर येतो. सो जेव्हा तुम्ही क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती येता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल काही असा इंटरफेस बघायला मिळेल. थोडाफार आय लाईक टू एक्सप्लेन यू विथ इंटरफेस. ओके, कारण इंटरफेसला जर तुम्ही इथे बघितलात ना तर जे पण मेजर आपले इंडायसेस आहेत लाईक निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, त्यांचं तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतं. राईट. सो लेट्स से तिन्ही जर इंडायसेस जर तुम्हाला लॉंग मध्ये दिसत असतील किंवा शॉर्ट, जर तिन्ही इंडायसेस लॉंग मध्ये असतील दॅट मीन्स कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा एक मी बुलिश म्हणू शकतो. आणि जर मला दिसतंय की तिन्ही इंडायसेस जे टॉपला आहेत ते कुठेतरी शॉर्ट बिल्टअप मध्ये आहेत. राईट. शॉर्ट क्रिएट होतोय. सो कुठेतरी जो आहे मार्केटमध्ये एक बेरिशनेस आहे. राईट. तेच जर तुम्ही इथे बघितलं तर सिनॉप्सिस आहे आपल्या इथे, डेज हाय लो आहे आणि ऑप्शन चेन, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी आहे, ओपन इंटरेस्ट, इंट्राडे मूव्हर्स, बरेच टूल्स आहेत. राईट. खाली जर मी स्क्रोल डाऊन केलं किंवा मी ट्रॅक अनालाइज वरती गेलो तर देर आर 85+ डेरिव्हेटिव्ह टूल ते तुम्हाला आहेत बघायला. सो त्याच्यावरती आपण इंडिपेंडेंट व्हिडिओ बनवली आहे. सो ते एकदा बघा आणि खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते तुम्ही जर डाउनलोड केलं तर तुम्हाला 25 फ्री टूल्स आहेत त्याचा ऍक्सेस मिळून जाईल. सो एकदा लिंक डाउनलोड करा आणि ओव्हरऑल जो ऍक्सेस आहे तो घ्या. राईट. नाव कम टू दी पॉइंट की OIPCR आपल्याला कुठे बघायला मिळेल. ओके, सो त्यासाठी आपण काय करणार, अनालाइज वरती येणार. अनालाइज वरती आल्यावर मी येणार PCR मध्ये. ओके, सो जनरली एक मी सांगायचं म्हटलं तर PCR जो आहे त्यात आपल्याकडे 3 टाईप आहेत. एक आहे OI, सेकंड व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड. सो तिन्हीवरती इंडिपेंडेंट व्हिडिओ आहे. सेक्शन युट्यूब लायब्ररीमध्ये जाऊन बघा, नक्की तुम्हाला मिळेल. पण सध्या जे आपण डिस्कस करणार आहोत ते OIPCR वरती डिस्कस करणार आहोत. ओके, सो OIPCR जे इथे लिहिलंय ना ह्यावरती तुम्हाला यायचंय. ओके, आणि हा जो टोगल आहे ना हा ऑफ ठेवा. जर हा ऑन असेल तर मॉडिफाईड OIPCR चा ऍक्सेस आहे, पण ह्याला ऑफ ठेवा जर तुम्हाला एक OIPCR पाहिजे असेल तर नॉर्मली. सो इथे मी येतो आणि इथे निफ्टी करतो एकदा. ओके, ठीक आहे, मी इथे निफ्टी केलं ना. थोडं जो आहे ना ह्याला विच इज फाईन. ठीक आहे, जास्त मोठं करण्याची पण गरज नाही, ते खूप झूम दिसेल. ठीक आहे. नाव मी पहिला तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण येऊया ट्रेड सेटअप वरती. ओके, राईटला जसं मी इथे तुम्ही बघितलं, आता मी चेंज करत असतो, तुम्ही इथे ओव्हरऑल इंडायसेस किंवा स्टॉक जे आहेत ते चेंज करू शकता. त्यानंतर इथे फ्रॉम डेटचा ऑप्शन आहे. फ्रॉम डेट मीन्स व्हॉट की तुम्हाला कोणत्या दिवसापासूनचा डेटा पाहिजे तिथपासूनचा डेटा तुम्हाला मिळेल. ओके, जसं सिलेक्ट केले 4/2/24 म्हणजे मी 3 ते 4 महिना पाठी गेले आणि त्याच्यानंतर बघितले की त्या दिवसापासूनचा डेटा मी इथे घेते. ओके, इथे जो आहे ते डेट सेक्शन आहे. OIPCR फ्युचर प्राइस म्हणजे जो डेलीचा आहे ना तो इथे टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, नाव जी ग्रीन लाईन आहे ती तुमची OIPCR ची लाईन आहे आणि जी ऑरेंज लाईन आहे ती तुमची फ्युचर
प्राइसची लाईन आहे. ओके, नाव यू कॅन सी इथे बघा तुम्ही अराउंड दिस लेवल, इथे हायला गेलाय, इथे हाय आहे, इथे हाय आहे, इकडे एक हाय आहे, इथे पण समवेअर अराउंड छोटा आहे, पण टेक्निकली बघायला तर इकडे कुठेतरी एक हाय बघायला मिळते. राईट, यू कॅन सी OIPCR ने इथे हाय क्रिएट केला आणि मार्केटमध्ये बघा एक OIPCR चा फॉल मिळालाय. इथून बघा प्राइस पण ड्रॉप झाले. जर तुम्ही ते नीट बघितलात ना, लेट मी क्लिअर द स्क्रीन. ओके, जर तुम्ही ते नीट बघितलात ना, इथे बघा OIPCR काय इथे व्हॅल्यू 1.318. सो टेक्निकली जर मी निफ्टीची OIPCR ची हायची व्हॅल्यू बघितली तर ह्याच्या आसपासच येते 1.318 च्या आसपास किंवा 1.5 च्या आसपास जो आहे तो मॅक्झिमम जो आहे OIPCR तिकडून मॅक्झिमम टाइम रिव्हर्ट करतो. गरजेचं नाही की प्रत्येक वेळी त्या लेवलवर गेलं तर मार्केटने रिट्रेसमेंट दिली पाहिजे किंवा खालच्या साईडला एक मोमेंटम दिली पाहिजे, पण मॅक्झिमम टाइम तुम्ही बघितलात तर ह्या लेवलच्या आसपासच तुम्हाला जो आहे तो कुठेतरी एक मोमेंटम बघायला मिळतो. सेम जर मी इथे बघितलं खालच्या साईडला तर बॉटम बघा 0.7, येस, सो 0.6 0.7 च्या आसपास तो तुम्हाला तो कुठेतरी बॉटम बघायला मिळतो निफ्टीच्या. जेव्हा जेव्हा निफ्टीमध्ये जो एखादा बॉटम क्रिएट करत असेल OIPCR तर ह्या लेवलच्या आसपास ट्रेड करतो. अगेन मी हे नाही म्हणत की प्रत्येक वेळी इथून एक ओव्हरऑल तुम्हाला मोमेंटम बघायला मिळेल, पण मॅक्झिमम टाइम जेव्हा तुम्ही बघाल ना तर ह्या लेवलच्या आसपास तुम्हाला कुठेतरी जो आहे एक मोमेंटम बघायला मिळतो. राईट, नाव यू कॅन सी इकडे जी आहे ती प्राइस वरती गेले आणि ओपन इंटरेस्ट पण वरती गेलाय. इथे बघा प्राइस काय चालू होती, OIPCR काय होता 0.765, फ्युचर प्राइस काय होती 22,200. इथून बघा OIPCR जो आहे ना तो इथे वरती आलाय. ओके, इथे बघूया आपण 0.7 पासून तो आलाय 1.137 च्या आसपास. प्राइस 22,200 वरून आले 22,200 च्या आसपास होती. 22,000 किती होती, 22,200 होती ना, 22,200, येस. आणि इथे बघा प्राइस जी आहे ती 22,358, 150 पॉईंटचा ऑलमोस्ट मोमेंटम होता. इकडे पण बघा जर मी टॉप वरती क्लिक केलं तर OIPCR चा टॉप काय होता 1.371 च्या आसपास. प्राइस काय चालू होती 23,000 चालू होती. आणि इथे बघा ड्रॉप मिळाला 1 पॉईंट वरून ऑलमोस्ट आला 0.788 च्या आसपास. 23,000ची प्राइस जी होती ऑलमोस्ट आले 22,743 वरती. राईट, सो ऑलमोस्ट 200-250 पॉईंटचा अगेन कुठेतरी जो आहे तो फॉल्ट बघायला मिळतोय. सो सिंपल लक्षात ठेवा इथे OIPCR किंवा ओव्हरऑल जेव्हा पण तुम्ही ट्रेड्स बनवत असाल ना, लक्षात ठेवा OIPCR जेव्हा पण ट्रेड बनवतात तेव्हा थोडा मोठा टाइम फ्रेम ठेवा. लाईक 6 ते 10 दिवसांचा किंवा 10 ते 12 दिवसांचा जर एखादा एक मोमेंटम असेल ना, तुमचं एक पोझिशनल ट्रेडिंग असेल, देन यू कॅन गो विथ द सेम. ठीक आहे, 2-3 दिवसासाठी असेल तर विच इज फाईन, पण नॉर्मली हा थोडा मोठा टाइम फ्रेमवर चांगला रिझल्ट देतो. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे दिसेल की OIPCR जर टॉप बनवत असेल तर मी एखादी इकडे एक बॅरिश स्ट्रॅटेजी बनवणार. ओके, बॅरिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे दिसते की इकडे OIPCR जो आहे लाईक इथे बॉटम क्रिएट करत असेल, ओके, सो आय नो दॅट की प्राइस वाढणार आहे, सो मी इथे काय करणार, मी एखादी बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. ओके, मी अगेन म्हणतोय, मी एक कॉल ऑप्शन पुट ऑप्शन नाही म्हणते, मी स्ट्रॅटेजी म्हणतोय. सो ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. जेव्हा पण इथे जाल तेव्हा चेक करा. सो लेट्स सी जर मी इथे बघितलं की युजली जर मला ट्रेड्स बनवायचे असतील OIPCR वरती ह्याच्यावरती, सो आय गो विथ द बुल कॉल स्प्रेड, बुलिश असेल तर, किंवा खाली जायचं असेल तर बेअरपुट स्प्रेड वगैरे बनवतो वगैरे. राईट, सो थोडं आपण ह्याला ना बँक निफ्टीवरती पण टेस्ट करूया की बँक निफ्टीवरती जो आहे तो काय मोमेंटम आहे. ओके, सो हे तुम्ही युजली स्टॉक ऑप्शन्स वरती पण ह्याच्या ज्या कन्सेप्ट आहे ते यूज करू शकता. राईट, सो यू कॅन सी इथे जर मी बघायला गेलो तर इथे बघायला मिळेल बघा, इथे बॉटम क्रिएट केलंय, प्राइसने बॉटम क्रिएट केलं, दोघं वरती शॉर्टअप केले. राईट, इथे बघा ओव्हरऑल जो आहे तो थोडाफार इथे फॉल आहे, पण टेक्निकली जर मी पुन्हा इथे बॉटम बघितला तर इथे आहे थोडाफार. इथे टॉप क्रिएट केला तर कुठेतरी आहे मोमेंटम इथे खालीच्या साईडला मिळू शकते, जी थोडीफार मिळाली आहे. राईट, सो ह्याला थोडा मोठा टाइम फ्रेम मध्ये मिळेल ना, इथे पण बघा इथे टॉप क्रिएट केलंय, प्राइसने टॉप क्रिएट केलं, इथे फॉल मिळाला. राईट, सो दॅट इज द लॉजिक. सो थोडाफार ह्याला जो आहे ना तो एक कन्सेप्च्युअली बघायला गेलो ना थोडा मोठा टाइम फ्रेम वरती तुम्ही यूज करा आणि स्ट्रॅटेजी सोबत जा. लॉजिक मी तेच सांगतो स्ट्रॅटेजी, कारण जर कुठे कुठे जर एखादा मीन रिव्हर्टिंगला टाइम जास्त लागला किंवा थोडाफार मार्केटने तिकडे जाऊन त्या लेवलला सस्टेन केला तर कुठेतरी जे आहे ते लॉस आपल्याला नाही मिळणार. लॉस इन द सेन्स कुठेतरी जो आहे तो मोमेंटम आपल्याला नाही तिकडून काढायचा आहे. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो तुम्ही ते करू शकता. राईट, नाव
ऍटलिस्ट ट्राय इट. ट्रेडिंग वरती या इथे आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. ओके, ट्रेडिंग वरती जेव्हा तुम्ही इथे आल ना, ओके, दिस वन टूल ऑप्शन्स आर्किटेक्ट, इथे तुम्ही या आणि युजली ट्राय करा की पेपर ट्रेड्स बनवा. ओके, बऱ्याच स्ट्रॅटेजीज आहेत, बुलिश स्प्रेड आहे, बेरिश स्प्रेड्स आहे, इदरवेज आहे, ऑस्किलेट्स आहेत, राईट. सो जी पण तुमची ट्रेडिंग स्टाईल आहे ती बनवा. लेट्स सी जर मला OIPCR मध्ये दिसले की बॉटम निफ्टीने कुठेतरी क्रिएट केला असेल, क्रिएट केलाय युजली, सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन एखादी बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. सो आय गो विथ द बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि तेच जर मला एखादी इथे पोझिशन सेव्ह करायची असेल, सो आय गो अँड सेव्ह इट. ओके, मी इथे ना सेव्हचा ऑप्शन येतो, लेट इट बी लोड. इथे सेव्हचा ऑप्शन येतो, तुम्ही इथे सेव्ह करू शकता आणि तुमच्या ज्या पण मॅक्झिमम ट्रेड्स आहेत ना तर ओव्हरऑल तुम्ही ते बघू शकता की किती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत, राईट. आणि त्या बेसवरती एकदा तुम्ही ट्रेड्स बनवा, राईट. सो द लॉजिक सिम्पल, मी एक लास्ट एक सिम्पल मी एक रिकॅप देतो स्मॉल जाता जाता. पहिलं आपण काय बघितलं, ओपन इंटरेस्ट. सो व्हॉट इज ओपन इंटरेस्ट PCR, की जेव्हा जेव्हा टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ मी कॉल करतो तेव्हा मला OIPCR ची व्हॅल्यू मिळते. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय OIPCR ची, जी आहे मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक, की जेव्हा जेव्हा OIPCR टॉप क्रिएट करतो तेव्हा तेव्हा एक परत मीन कडे येतो आणि जेव्हा जेव्हा बॉटम क्रिएट करतो तेव्हा पुन्हा तो मीन कडे येतो. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे ती आहे की पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ दी फ्युचर प्राइस, की जेव्हा जेव्हा OIPCR जो आहे तो एक डिरेक्शन घेतो, राईट, वरच्या साईडला जातो तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते आणि जेव्हा जेव्हा OIPCR खाली पडतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते. ओके, सेकंड कन्सेप्ट आपल्याला काय बघायचे, सेकंड कन्सेप्ट आपल्याला ही बघायचे की जेव्हा जेव्हा OIPCR टॉप क्रिएट करत असेल, व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन एक बेरिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार आणि जेव्हा जेव्हा OIPCR जो आहे बॉटम करत असेल क्रिएट तेव्हा मी तिकडे जाऊन एक बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. सो दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट. ठीक आहे, सो जुनी कन्सेप्ट आहे पण स्ट्रॅटेजी सोबत घ्या तर खूप चांगला आउटपुट आहे. अँड स्ट्रॅटेजीज पण जेव्हा बनवाल ना, ट्राय टू गो विथ द डेबिट अँड क्रेडिट स्प्रेड. फार बाय एक्सपायरी असाल, ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. नियर बाय एक्सपायरी असेल, देन ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, सो 15 डेजचा पिरियड ठेवा, 15 दिवसापेक्षा जर जास्त टाइम आहे देन इनिशिएट द डेबिट स्प्रेड. आणि जर 15 दिवसापेक्षा कमी टाइम फ्रेम मला दिसत असेल देन आय विल ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आहे ती आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती एखाद्या रिक्वायरमेंट पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ सेक्शन मध्ये सांगा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा. डेफिनेटली आपण त्या व्हिडिओज कव्हर करू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. बाय बाय.